आज आढावा बैठक होती, अतिशय उत्साहात पार पडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब यांची ताकद या जिल्ह्यात आणि या शहरात कायम आहे। वेळोवेळी बघतो आपण, लोकसभा असो विधानसभा असो, या शहरानं कायम आघाडीच दिलेली आहे। अनेक नगरसेवक राष्ट्रवादीला विचारसरणीचे आज पण आहेत आणि ह्या बैठकीत दोन ठराव अतिशय महत्त्वाचे केले की महायुतीच्या अगेन्स्ट फार वातावरण विरुद्ध वातावरण आहे। तुम्ही बघितलं आता जे शेतकऱ्याच्या व्यथा होता त्याच्याबद्दल मागणीत आकड्याचा गोंधळ करणे, वोट चोरी असू द्या, बेरोजगारी असू द्या, त्याच्यामुळं एक त्यानं ठराव केला की महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुकीला पुढे जाणार आहोत। आणि दुसरा जो निर्णय अतिशय महत्त्वाचा झाला की प्रबळ दावेदार नगराध्यक्ष पदाकरता राष्ट्रवादी काँग्रेसकर प्रबळ दावेदार आहेत, त्याच्यामुळे आम्ही त्या जागेवर क्लेम केलाय। आम्ही हे सृष्टीला लवकरात लवकर कळवणार आहे। हे दोन महत्त्वाचे निर्णय आजच्या बैठकीत झाले। धन्यवाद। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आलेली होती। या बैठकीमध्ये सर्व पक्षाचे सर्व कार्यकर्ते, माजी नगरसेवक, पदाधिकारी हे सर्व उपस्थित होते। सर्वानुमते असा त्या ठिकाणी सगळ्यांचा सूर होता की आपण त्या ठिकाणी निवडणुका ह्या महायुतीला हरवण्यासाठी, भाजपला हरवण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच ह्या निवडणुका लढवाव्यात, अशा पद्धतीचे विचार कार्यकर्त्यांनी मांडले। त्यासोबतच येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अतिशय चांगली ताकद आहे आणि त्यामुळं या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवारी जी त्या ठिकाणी ती सुद्धा पक्षाच्या या महाविकास आघाडीच्या माध्यमातून ती आपण लढवली पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली। आणि त्या दृष्टीने सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ही निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढून पक्षाला चांगलं यश मिळवण्याचं आज ठरलं आणि त्या पद्धतीनं सर्व कार्यकर्ते कामाला आजपासून लागणार आहेत। आणि हा एक मोठा निर्णय झाला की महाविकास आघाडीतूनच निवडणूक लढवायची आणि दुसरा निर्णय त्यासाठी नगराध्यक्ष पदाचा त्या ठिकाणी आपण मागणी करायची, असे दोन निर्णय त्या ठिकाणी आजच्या मीटिंगच्या द्वारे करण्यात आले। याबाबतीचा पाठपुरावा आम्ही पक्षश्रेष्ठी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि पक्षाचे सर्व श्रेष्ठी यांच्याकडे करणार आहोत।